चांगल्यासाठी करतो। नमस्ते, अस्सलाम वालेकुम। मना बघणारी रोहितली माझी मित्रमंडळी तसेच माझे बंधू भगिनींनी मित्रांनो, तुम्ही बघत आहोत आता का आजारपण वाढत चाललंय दिवसात। आजारपण कशासाठी वाढते? आजारपण ह्या कारणाच्यासाठी वाढतंय का आपण जो आपल्या घरचा कचरा या आपल्या दुकानांचा कचरा कुठेही रस्त्यामध्ये फेकतो, त्याच्यावरती बसणारी मच्छर आज तुम्ही बघा ताविलसारखे आजार, मलेरियासारखे आजार, डेंगूसारखे आजार आणि एवढी मोठी आता आजारपणची बिमारी गेली करोनासारखी, या असे आजार ह्या कचऱ्याच्या मुळे वाढत आहेत। आणि ह्याचा दोष म्हणजे नागरिक आहो आपण रोहितले। तर हे काय लोक कचरा फेकतात, त्यातमध्ये हगीज आहेत, संडासच्या हगीज आहेत, अनेक काय वस्तू की आहेत। म्हणून त्या लोकांना माझी विनंती आहे का अशा ठिकाणीवरती तुम्ही कचरा फेकू नको, का तिथनं जे लोक जाणारे आहेत का ते त्या कचऱ्याचा शिकार होतात आणि त्या आजारपणचा शिकार होतात। म्हणून आम्ही इथले सर्व स्थानिक लोक आपल्याला नम्र विनंती करतो तर कुठेही कचरा फेकू नको। तुम्ही सरकारी करा, आपण एक स्थानिक आहो रोहितले आणि आपण इथले मेन आहो। तुम्ही दवाखाने बघा किती भरत चालले ते, तुमच्या घरोघर कचऱ्याच्या गाड्या फिरत असतात, कचऱ्याचे कार्य नगरपालिकेचे येतात आहेत घरोघर आणि तुम्हाला आवाज पण देतात आहेत, त्याच्यात टाका ना, त्याच्यातमध्ये कचरा टाका। आता आम्ही मध्ये एक अभियान घेतला, नानासाहेब धर्म अधिकारीचे टीम आली आणि नगरपालिकेच्या माध्यमातून इथून कचरा उचलला, तरी पण कचरा बघा, हे दाखल येऊ कचरा हा कचरा आता 15 दिवसातच झालेला आहे। 15 दिवस आणि आम्ही पण फोटो काढतो त्यांचे, तरी पण नाही ऐकत, पण आपल्यालाच बोलतात। डेली कचरा टाकत असतात ना, जरा पुढे तरी टाकतात इथे भाजीवाल्यांचा दुकानदारांचा कचरा